नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण महाटेट 2023 अर्थातच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या अंतर्गत बाल मानसशास्त्र या घटकावरती टॉप 100 प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला 22 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयोगी ठरणारे आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक मानसशास्त्र हे एक टिंबटिंब मानसशास्त्र आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे मनाचे, म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र हे एक मनाचे मानसशास्त्र आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वतःच्या अनुभवाच्या निरीक्षणाला टिंबटिंब म्हणतात। तर बघा काय म्हणतात, खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे आत्मनिरीक्षण। स्वतःच्या अनुभवाच्या निरीक्षणाला आत्मनिरीक्षण असे म्हणतात, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ही पद्धती टिंबटिंब ही शालेय स्वरूपाची पद्धत आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे जीवन वृत्तांत ही पद्धत शालेय स्वरूपाची पद्धत आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांच्या विविध कृतीची माहिती टिंबटिंब पद्धतीने मिळते। तर बघा कशा पद्धतीने मिळते, खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे सर्वेक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांच्या विविध कृतीची माहितीही मिळत असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वेक्षण हे नियोजनाला टिंबटिंब असते। तर बघा काय असते, खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे सहाय्यक। सर्वेक्षण हे नियोजनाला सहाय्यक असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सहावा, मानसशास्त्राला अवबोधाचे शास्त्र ही संकल्पना टिंबटिंब यांनी केली। बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे वॉटसन यांनी मानसशास्त्राला अवबोधाचे शास्त्र ही संकल्पना यांनी केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निरीक्षण पद्धतीत टिंबटिंबची आवश्यकता नसते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे साधन सामग्री। निरीक्षण पद्धतीत साधन सामग्रीची आवश्यकता नसते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वेक्षण पद्धतीमध्ये मुलाखती टिंबटिंब असाव्यात। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे अनौपचारिक मुलाखती ही सर्वेक्षण पद्धतीमध्ये असाव्यात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालपणीच्या संग्रहित माहितीचे वर्गीकरण करून जीवनावश्यक समस्यांचे विश्लेषण म्हणजे टिंबटिंब पद्धती होय। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं जीवन वृत्तांत पद्धती होय। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकल्याणाच्या योजना आखण्यासाठी टिंबटिंब या पद्धतीचा उपयोग होतो। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे सर्वेक्षण या पद्धतीचा उपयोग बालकल्याणाच्या योजना आखण्यासाठी होतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांच्या वर्तनात त्याचे टिंबटिंब प्रतिबिंब पडलेले असते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे मनाचे प्रतिबिंब हे पडलेले असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 12 नंबरचा, जीवन वृत्तांत पद्धती टिंबटिंब यांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे बालगुन्हेगार। जीवन वृत्तांत पद्धती ही बालगुन्हेगार याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांचे मानसशास्त्र हा टिंबटिंब पाया आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे शिक्षणाचा पाया आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रायोगिक पद्धती ही टिंबटिंब पद्धती आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे शास्त्रीय पद्धती। प्रायोगिक पद्धती ही शास्त्रीय पद्धती आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेताना अध्यापनाचा वेग आणि प्रगती कशी आहे हे टिंबटिंब समजते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे अध्ययन वक्रावरून अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेताना अध्यापनाचा वेग आणि प्रगती ही कशी आहे हे अध्ययन वक्रावरून समजत असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रगती थांबवण्याच्या काळाला टिंबटिंब म्हणतात। तर बघा काय म्हणतात प्रगती थांबवण्याच्या काळाला, खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे पठारावस्था हे प्रगती थांबण्याच्या काळाला म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक टिंबटिंब नियम आहेत। बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे 3 नियम हे थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक नियम आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अभिजात अभिसंधन टिंबटिंब ही याची उपपत्ती आहे। तर बघा खाली कोणाची उपपत्ती आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे पॅवलोव यांची अभिजात अभिसंधान ही यांची उपपत्ती आहे, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
टिंबटिंब यांनी क्षेत्रीय उपपत्ती मांडली. तर बघा कुणी उपपत्ती मांडली? क्षेत्रीय ही उपपत्ती. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे कर्ट लेविन यांनी क्षेत्रीय उपपत्ती मांडलेली आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रभुत्व अध्ययन उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली. तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे डॉक्टर व्ह्यूम यांनी प्रभुत्व अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रगती न दिसणाऱ्या आलेख भागास टिंबटिंब म्हणतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे पठारावस्था हे प्रगती न दिसणाऱ्या आलेख भागास म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शारीरिक व मानसिक अध्ययनात टिंबटिंब परिपक्वतेचे फार मोठे स्थान आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे नैसर्गिक परिपक्वतेचे फार मोठे स्थान हे शारीरिक व मानसिक अध्ययनात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 23 नंबरचा, शून्य प्रगतीचा काळ म्हणजेच टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे पठारावस्था म्हणजेच शून्य प्रगतीचा काळ होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती टिंबटिंब याने मांडली. बघा कोणी मांडली? खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे ब्रुनर यांनी ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती मांडलेली आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चांगले अध्ययन होण्यासाठी टिंबटिंब आवश्यकता असते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे अवधानाची आवश्यकताही असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अचानक उत्तर मिळणाऱ्या अध्ययनास टिंबटिंब अध्ययन म्हणतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे मर्मदृष्टीमूलक अध्ययन हे अचानक उत्तर मिळणाऱ्या अध्ययनास म्हणतात. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन वक्रावरून टिंबटिंब अंदाज येतो. तर बघा कशाचा अंदाज येतो? खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे प्रगतीचा अंदाज हे अध्ययन वक्रावरून येत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कितीही प्रयत्न केले तरी आपणास टिंबटिंब या बिंदूपर्यंत जाता येत नाही. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे परमोच्च या बिंदूपर्यंत आपण कितीही प्रयत्न केलं तरी जाता येत नाही. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बुद्धिमत्तेचे संक्रमण टिंबटिंब यामुळे होते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे अनुवंशामुळे बुद्धिमत्तेचे संक्रमण हे होते आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब व अभिरुची हे घटक एकमेकावर अवलंबून आहेत. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे अवधान व अभिरुची हे घटक एकमेकावर अवलंबून आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रेरणा टिंबटिंब असते. तर बघा कशी असते? खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे अमूर्त. अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रेरणा ही अमूर्त असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात टिंबटिंब निर्माण करणे जरुरी आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे प्रेरणा निर्माण करणे हे जरुरीचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रेरणेमुळे व्यक्तीच्या वर्तनाला निश्चित टिंबटिंब मिळते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे दिशा मिळते. प्रेरणेमुळे व्यक्तीच्या वर्तनाला निश्चित दिशा मिळत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कल्पना ही माणसाच्या टिंबटिंब अलौकिक देणगी आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. योग्य उत्तर आहे प्रश्नाचा बुद्धीची अलौकिक देणगी कल्पना ही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब यामुळे संवेदना प्राप्त होते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे ज्ञानेंद्रियामुळे संवेदना हे प्राप्त होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्मरणास नेहमी टिंबटिंब हवे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे साहचर्य. स्मरणास नेहमी साहचर्य हवे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब हा द्विघटक उपपत्तीचा जनक आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे स्पियरमन हे द्विघटक उपपत्तीचे जनक आहेत. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बहुआयामी द्विघटक सिद्धांत टिंबटिंब याने मांडला. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे गिलफर्ड याने बहुआयामी द्विघटक सिद्धांत हे मांडलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब प्रक्रिया ही शारीरिक, मानसिक व भावनिक घटकावर अवलंबून असते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं अध्यापन हे प्रक्रिया शारीरिक, मानसिक व भावनिक या घटकावरती अवलंबून असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अवदान हा एक टिंबटिंब आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे चेतक. अवदान हा एक चेतक आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब यांना ज्ञानेंद्रियाचा अनुभवाची गरज असते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे प्रतिमा यांना ज्ञानेंद्रियाचा अनुभवाची गरज असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा टिंबटिंब असते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अमूर्त असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अभिरुची जन्मजात तसेच टिंबटिंब असू शकते. तर बघा कशी असू शकते, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे आजीव असू शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासात पूरक ठरतो, हे टिंबटिंब संक्रमण होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं धन, म्हणजे संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासात पूरक ठरतो, हे धन संक्रमण होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इतिहासाच्या अध्ययनाचा गणित विषयाच्या अध्ययनावर साधक किंवा बाधक काहीच परिणाम होत नाही, हे टिंबटिंब संक्रमणाचे उदाहरण होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ऋण संक्रमणाचे उदाहरण होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, समान घटक उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली. तर बघा कोणी मांडली, खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी समान घटक उपपत्ती ही मांडलेली आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रायोगिक भूमितीचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला चित्रकलेतील कलाकृती निर्माण करण्याचे कौशल्य लवकर संपादन करता येते, हे टिंबटिंबचे उदाहरण होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे धन संक्रमणाचे उदाहरण होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 50 नंबरचा, टिंबटिंब या उपपत्तीनुसार मानसिक शक्तींचा विकासासाठी परिश्रम व अनुशीलन आवश्यक आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ध्येयनिष्ठ या उपपत्तीनुसार मानसिक शक्तीचा विकासासाठी परिश्रम व अनुशीलन आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब यांनी गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण केले. तर बघा कोणी केले, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे मॅस्लो यांनी गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांचे टिंबटिंब ओढण्यासाठी शिक्षकांनी नव्या कल्पना योजना कराव्यात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अवधान. विद्यार्थ्यांचे अवधान ओढण्यासाठी शिक्षकांनी नव्या कल्पना योजना कराव्यात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आपल्या व्यक्तिमत्वाचे अप्रत्यक्ष रूप म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अभिरुची. आपल्या व्यक्तिमत्वाचे अप्रत्यक्ष रूप म्हणजे अभिरुची होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, धनसंक्रमण हे टिंबटिंब किंवा विधायक असतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं होकारात्मक. धनसंक्रमण हे होकारात्मक किंवा विधायक असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब संक्रमण हे होकारात्मक किंवा विधायक असतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे धनसंक्रमण हे होकारात्मक किंवा विधायक असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संक्रमणासाठी टिंबटिंब आवश्यक असते. तर बघा काय आवश्यक असते, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे सामान्यीकरण हे संक्रमणासाठी आवश्यक असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांच्या अध्ययन कौशल्याची ओळख टिंबटिंब कडून येते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे समाजात, म्हणजे बालकाच्या अध्ययन कौशल्याची ओळख ही समाजाकडून येत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुलांपेक्षा मुली लवकर टिंबटिंब करू शकतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे समायोजन करू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मंदबुद्धीची मुले सर्वच क्षेत्रात टिंबटिंब असतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे मागे असतात, म्हणजे मंदबुद्धीची मुले हे सर्व क्षेत्रामध्ये मागे असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, किशोरावस्थेचा कालावधी टिंबटिंब वर्षाचा असतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे 6 ते 13 वर्षाचा कालावधी हा किशोरावस्थेचा असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, किशोरावस्थेत मानसशास्त्रात टिंबटिंब काळ म्हणतात. तर बघा कोणता काळ म्हणतात मानसशास्त्रामध्ये, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे टोळीचा काळ हे किशोरावस्थेत मानसशास्त्रात म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कुमारावस्थेचा काळ हा अतिशय टिंबटिंब असतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वादळी असतो. कुमारावस्थेचा काळ हा अतिशय वादळी असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शारीरिक परिपक्वतेबरोबर टिंबटिंब विकास होतो. तर बघा कशाचा विकास होतो शारीरिक परिपक्वतेबरोबर, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे बुद्धीचा विकास हे शारीरिक परिपक्वतेबरोबर होत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भाषा ही टिंबटिंब कौशल्याचे श्रेष्ठ साधन आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे सामाजिक कौशल्याचे श्रेष्ठ स्थान भाषा ही आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेषावस्था व बाल्यावस्था ही जलद गतीने टिंबटिंब होणारी अवस्था आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे विकसित गतीने शेषावस्था व बाल्यावस्था ही जलद गतीने होणारी अवस्था आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 66 नंबरचा, प्रेम व सुरक्षितता यांची टिंबटिंब अवस्थेत गरज असते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे शेषावस्थेची गरज, शेषावस्थेत प्रेम व सुरक्षितता याची गरज असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कृतक विश्वास टिंबटिंब अवस्थेत सर्वाधिक असतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे शेषावस्थेत कृतक विश्वास हे सर्वाधिक असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसिक वादळांचा आणि भावनिक ताणतणावाच्या कालखंडाला टिंबटिंब म्हणतात, असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं कुमारावस्था हे मानसिक वादळांचा आणि भावनिक ताणतणावाच्या कालखंडाला म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विकासात टिंबटिंब बदल दर्शवितो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे गुणात्मक बदल हे विकास दर्शवत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्यापन म्हणजे टिंबटिंब प्रवृत्त करणे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे शिकण्यास प्रवृत्त करणे म्हणजेच अध्यापन होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पर्यवेक्षित अध्ययन म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे मार्गदर्शन करणे म्हणजे पर्यवेक्षित अध्ययन होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्याख्यान ही टिंबटिंब प्रधान पद्धती आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे शिक्षक व्याख्यान ही शिक्षक प्रधान पद्धती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्व अध्ययन या शब्दाचा अर्थ टिंबटिंब असा असावा. तर बघा कसा असावा, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे स्वतः शिकणे स्व अध्ययन या शब्दाचा अर्थ असा असावा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षकाचा दृष्टिकोन टिंबटिंब स्वरूपाचा असावा. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे लोकशाही स्वरूपाचा शिक्षकाचा दृष्टिकोन हे असावा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 75 नंबरचा, टिंबटिंब प्रतिमा म्हणजे एक प्रकारचे नियोजन आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे अध्यापन प्रतिमा म्हणजे एक प्रकारचे नियोजन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास टिंबटिंब पद्धतीमुळे येतो. तर बघा कशामुळे येतो, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे स्वयंशोधनमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकासही होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब या पद्धतीमुळे अध्यापन प्रभावी होण्यास मदत येतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे चर्चा या पद्धतीमुळे अध्यापन प्रभावी होण्यास मदत येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्यापन पद्धती व प्रतिमाने टिंबटिंब भेद स्पष्ट करतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे साम्य. अध्यापन पद्धती व प्रतिमाने हे साम्य भेद स्पष्ट करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू टिंबटिंब असतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी हे अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 80 नंबरचा, टिंबटिंब ही विद्यार्थी विकासाची प्राणशक्ती आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे चेतना ही विद्यार्थ्यांची विकासाची प्राणशक्ती आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्यापन प्रतिमानाची एकूण टिंबटिंब कुले आहेत, असाही प्रश्न तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे 4 कुले हे अध्यापन प्रतिमानाची एकूण कुले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसशास्त्राची तात्विक बैठक टिंबटिंब या प्रतिमानांना आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अध्यापन मानसशास्त्राची तात्विक बैठक अध्यापन या प्रतिमानांना आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांना टिंबटिंब शिक्षा करणे हा गुन्हा आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शारीरिक शिक्षा करणे हे विद्यार्थ्यांना गुन्हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांच्या टिंबटिंब शिक्षकाने सहानुभूतीने सोडवावेत. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे समस्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्या शिक्षकाने सहानुभूतीने सोडवावेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 85 नंबरचा, मानसिक अवस्थेमुळे शिक्षक टिंबटिंबाकडे दुर्लक्ष करू शकतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अध्यापनाकडे मानसिक अवस्थेमुळे शिक्षक हे दुर्लक्ष करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्यक्तिमत्वाच्या बाबतीत टिंबटिंब भूमिका दुहेरी असते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शिक्षकांची भूमिका ही व्यक्तिमत्वाच्या बाबतीत दुहेरी असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून शिक्षकाच्या अध्यापन टिंबटिंब जन्म होतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शैलीचा जन्म हे होत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसिक आरोग्य लाभलेल्या व्यक्ती टिंबटिंब असतात.
तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे आशावादी. मानसिक आरोग्य लाभलेल्या व्यक्ती हे आशावादी असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षकांची हालचाल टिंबटिंब असावी. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे रुबाबदार. शिक्षकांची हालचाल ही रुबाबदार असावी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब शिक्षकावर बंधनकारक असते. तर बघा काय असते, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शालेय संहिता हे शिक्षकावर बंधनकारक असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आपल्या कामाचे यश हे आपली मानसिक आरोग्य जपण्याची एक मोठी टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे गुरुकिल्ली होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब स्वतःचे व्यक्तिमत्व संपन्न करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं शिक्षकाने स्वतःचे व्यक्तिमत्व संपन्न करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून शिक्षकाच्या अध्यापन टिंबटिंब जन्म होतो. तर बघा कशाचा जन्म होतो, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शैलीचा. म्हणजे अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून शिक्षकाच्या अध्यापन शैलीचा जन्म हे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पसंती नापसंतीलाच आपण टिंबटिंब व शिक्षा असे म्हणतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे पारितोषक व शिक्षा असे पसंती नापसंतीला म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ज्ञानग्रहणाची टिंबटिंब ही पहिली पायरी आहे. तर बघा कोणती पायरी आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे संवेदना. संवेदना ही ज्ञानग्रहणाची पहिली पायरी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 96 नंबरचा, 140 व त्यापेक्षा जास्त बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीस टिंबटिंब असे म्हणतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे कुशाग्र. म्हणजे 140 व त्यापेक्षा जास्त बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीस कुशाग्र असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, समोर उद्दीपक नसताना पूर्वी घेतलेल्या अनुभवाने मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते, यालाच टिंबटिंब असे म्हणतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे प्रतिमा. प्रतिमा असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 98 नंबरचा, एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर जर अनुकूल परिणाम होत असेल तर अशा संक्रमणास टिंबटिंब असे म्हणतात. तर बघा काय म्हणतात, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं धनसंक्रमण. धनसंक्रमण असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसिक शक्तीचा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते असा विचार मांडणारी उपपत्ती ही टिंबटिंब उपपत्ती म्हणून ओळखली जाते. बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शक्तिवादी. मानसिक शक्तीचा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते असा विचार मांडणारी उपपत्ती ही शक्तिवादी उपपत्ती म्हणून ओळखली जाते. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा 100 नंबरचा, कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांशी पालक व शिक्षकांचा व्यवहार टिंबटिंब असावा. तर बघा कसा असावा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे मित्रत्वाचा. म्हणजे कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांशी पालक व शिक्षकांचा व्यवहार हा मित्रत्वाचा असावा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.